सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अजून एकदम असा हळूच येतो। ठीक आहे, चला। आज गेली 8 तारखेपासून आपण छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगर श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळ यांच्या वतीनं या सत्संगाचं आयोजन आपण केलेलं आहे आणि पहिल्या दिवसापासूनच परमेश्वराच्या या तत्वचिंतनावरती, ब्रह्मविद्याशास्त्रावरती स्वामींनी सांगितलेले जे अनादीचे 4 पदार्थ, त्यातला देवता हा जो नित्य व अनादीचा पदार्थ आहे त्याचं आपण चिंतन करत आहोत। तो चिंतन करण्याचा उद्देश पण मधून मी सांगत असतो का देवता पदार्थ समजून घ्यायचा, जाणून घ्यायचा। आपण तर परमेश्वराचे भक्त आहोत, आपण परमेश्वराला अनन्यभावी शरण गेलेलो आहे, तर मग देवता भक्त व्हायचं नाही आहे, तर मग देवता भक्ती करायची नाही तर देवता वर्ग समजून का घ्यायचा, कशासाठी घ्यायचा, कशाला एनर्जी वेस्ट करायची, कशाला वेळ घालवायचा। परंतु जोपर्यंत आपल्याला देवता वर्ग समजत नाही तोपर्यंत परमेश्वरही आपल्याला कळणार नाही, समजणार नाही, लक्षात येणार नाही। आणि अनन्यभावे भक्ती, एकनिष्ठ भक्ती करणं ही देवताला समजून घेतल्यानंतरच ठरते। एकदा का देवता आपण वर्ग समजला का त्यातले जे कार्यकारण स्वरूप लक्षण आपण बघितले, देवतेचे वैशिष्ट्य बघितले, त्यांचे थोवे बघितले, त्यांच्या गट बघितले, विद्या बघितल्या आणि त्या ह्या जीवाला काय देऊ शकतात, किती देऊ शकतात, कशा देऊ शकतात, त्याचा फायदा काय, तोटा काय, आणि त्यांना ते देण्याची स्वतंत्रता आहे का, आपलं थोडा तरी किंचित तरी फायदा करून देऊ शकतात का, याचं ज्यावेळेस आपण चिंतन करू त्यावेळेस आपल्या मनामध्ये देवतेविषयी असलेला जो भ्रम, गैरसमज, अज्ञान, भीती आपोआपच दूर होऊन जाते। आणि ती दूर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण परमेश्वराला अनन्यभावे शरण जाऊ शकतो, एकनिष्ठ भक्ती करू शकतो। कारण देवतेचे कार्यकारण स्वरूप लक्षण वेगळे, परमेश्वराचे कार्यकारण स्वरूप लक्षण वेगळे। आपण परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराचा प्रभाव आपल्या विचारावरती, आपल्या बुद्धीवरती, आपल्या कृतीवरती, आपल्या बोलण्यावरती, आपल्या खाण्यावरती, आपल्या प्रवास करण्यावरती सर्वच ठिकाणी असलाच पाहिजे। आणि तो कसा असला पाहिजे याचंही आपण वेळोवेळी चिंतन करत आलो। परमेश्वर काय म्हणता, अन्यवार्ता करू नका, अन्यवार्ता करण्यापेक्षा झोप बरी। मग प्रवास करत असताना अन्यवार्ता न करता झोप घेतली का समजायचं आपण परमेश्वराचे भक्त झालो। पण आपण गप्पा मारतो किती प्रवास करताना, कुठं गपचूप बसलेलं असताना। अन्यवार्ता करणं ही देवतेची भक्ती, अन्यवार्ता करणं हा देवतेचा प्रभाव। अन्यवार्ता कशाने करतो आपण, आपल्या इंद्रियांनी, त्या इंद्रियावरती देवतेचं अधिष्ठान। जेव्हा अन्यवार्ता करायला सुरुवात होते आणि लगेच आपल्याला वाटतं की नको, नाही बोलायचं, कशासाठी बोलायचं, देवाने सांगितलं माझ्या विनाकारण, त्यापेक्षा गप्प बसा, त्यावेळेस शास्त्रावर बोला, त्यावेळेस झोप काढा, त्यावेळेस समजायचं का आपण परमेश्वराला अनन्यभावे शरण गेलेलो आहे, एकनिष्ठ भक्ती आपण करतोय, आपण दैवराटाचे आहोत। एक उदाहरण दिलं तुम्हाला, जेव्हा गोड बोलण्याचा वेळ येईल, जेव्हा नैतिकता सांभाळण्याची वेळ येईल, जेव्हा प्रवास करण्याची वेळ येईल, जेव्हा व्यवहार करण्याची वेळ येईल, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या या विचाराचा प्रभाव जर असेल तर मात्र आपण परमेश्वराचे भक्त। आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी काय भाव येतो, काय विचार येतात, काय हेतू येतात, दुसऱ्याकडे आपण कोणत्या दृष्टीने बघतो, कोणत्या विचाराने बघतो, त्याचं आपण काय ऐकतो आणि काय ऐकत नाही, मग तो कोणी असो, हेही परमेश्वराच्या आणि देवतेच्या प्रभावाचा एक भाग आहे। मग आपले गुरु का असेना, साधू संत का असेना, नामधारक वासनिक का असेना, आई वडील का असेना, मित्र का असेना, काय ऐकतो। जर सत्संग आहे, तुम्हाला कोणीतरी भेटलं आणि म्हटले काय जातो सत्संगाला, चला इकडं, ते म्हटले नाही सॉरी मी सत्संगाला जायचं आहे, याचा अर्थ परमेश्वराचा प्रभाव तुमच्यावरती आहे। असं आहे का, त्याची इच्छाच असते परंतु नाविलाजाच म्हणून तो सत्संगाला निघाला असतो आणि तेवढ्यात हा भेटतो। मग जोडी नव्हता म्हणून तो चालला होता टाइमपास करायला, तो भेटल्यानंतर
तो जातो तिकडं, मग तो दैवराटीचा होऊ शकतो का? नाही. आवड, वेद कशाचा आहे? काय आपण पेरतोय तेच उगवणार आहे. आपण काय करतोय त्यातूनच आपल्याला फायदा होणार आहे. आणि म्हणून देवता वर्ग समजून घेणं, जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आपल्या धर्माच्या तत्वसिद्धांताच्या अनुसार. जीवाला तर जीव कळालाच पाहिजे. सर्व आपण समजून घेऊन जीवानी जीव नाही समजून घेतला तरी परमेश्वर भक्ती आपल्याला करताच येऊ शकत नाही. जीवानी जीव समजून घेतला आणि देवता समजून नाही घेतल्या तरी परमेश्वराची भक्ती त्याला करताच येणार नाही. आणि याच्याही पलीकडे तिसरा वर्ग कोणता आहे? तिसरा अनादीचा नित्य पदार्थ कोणता आहे? प्रपंच. हा जो प्रपंच हा जर आपण समजून नाही घेतला, सारंच समजलो, तर आपल्याला परमेश्वराची भक्ती करता येणार नाही. आपण जीव समजून घेतला, देवता समजून घेतला, प्रपंच समजून घेतला, पण परमेश्वर जर कळाला नाही, समजला नाही, समजून नाही घेतला तरीही परमेश्वराची भक्ती करता येणार नाही. म्हणून परमेश्वर काय म्हणतात? या 4 पदार्था व्यतिरिक्त काही जाणणे असे, हेच तत्वज्ञान आहे, हेच शास्त्र आहे, हीच भक्ती आणि हीच धार्मिकता आहे. म्हणून आपण मांडणीच सर्व तुम्हाला समोर ठेवून करून ते तुमच्या डोक्यात घालण्याचा आपण प्रयत्न करतो. जीव पदार्थ आपण मागच्या वेळेस बघितला, पण तुम्ही त्यावरती किती चिंतन केलं, त्याच्यानुसार तुम्ही किती तुमच्यामध्ये बदल केला, त्यातून तुम्ही किती बाहेर पडले, हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. परमेश्वराने अवतार घेऊन वाडवेडी फिरून तत्त्वज्ञान सांगितलं, एकदा नाही सांगितलं, अनेक वेळा सांगितलं, पण डुळक्याच्या दृष्टांताच्या माध्यमातून आपण ते अनेक वेळा सांडवलं. जरी सांडवलं, जरी नरकात गेलो, नरकात जाण्यासाठी परमेश्वराने सृष्टी नाही निर्माण केली. आपण दुःखात पडावं याच्यासाठी परमेश्वराने अवतार नाही घेतला. आपण दुःखात जावं याच्यासाठी परमेश्वराने बोध नाही दिला. आपण दुःखात जावं याच्यासाठी परमेश्वर भक्ती करत नाही, पण तरी गेलो तर परमेश्वर अत्यंत आशावादी आहे. जरी गेलो तर ते सुद्धा दुःख परमेश्वराला बघवत नाही आणि तिथून काढून आपल्याला पुन्हा या सृष्टीमध्ये आणून, नरदेही आणून पुन्हा बोध देतात. ते म्हणत नाही असे का याच्या चुकीमुळं गेलं, जाऊ द्या, जातो तर जातो, असं होतं नाही. परंतु हा जो बोध आहे, हा बोध एका सृष्टीत एका जीवाला एकदाच मिळतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्या खाली अंडरलाईन करायची, लक्षात घ्यायचं, डोक्यात ठेवायचं. एकदाच मिळतो. जर यदा कधी हा बोध आपण सांडवला कळत न कळत या सांसारिक सुख प्राप्त करण्यासाठी काही अडीअडचणीच्या माध्यमातून कोणीतरी आपल्याला चुकीचा मार्गदर्शन केलं, चुकीचा सल्ला दिला आणि कळत न कळत आपण विकल्प, संग्रहरूप विकल्प. मग विकल्प म्हणजे काय? परमेश्वराच्या धर्माच्या व्यतिरिक्त जे बी आहे तो सर्व विकल्प आहे. विकल्प म्हणजे पर्याय, वेगळे. विकल्पाच्या सुद्धा व्याख्या केलेल्या आहे. परमेश्वराने सांगितलं आहे की हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कळत न कळत. कारण संसार आहे, संकट येतात, अडचणी येतात, प्रॉब्लेम्स येतात, तेच आपण मिळवलेले असतात. आणि मग आजूबाजूचे लोक आपल्याला उपाय पण सांगत असतात. इथला माणूस आहे ना, प्रत्येक जीव हा डॉक्टर आहे. तुम्ही फक्त म्हणा डोकं दुखत आहे, 10 लोक तुम्हाला लगेच सल्ले देतील. ज्यांना डोके नाही ते बी सल्ले देतील. ज्यांचं कधी डोकंच दुखलं नाही ते सल्ले देतील. ज्यांचं कायमचं दुखेल राहतं तेही सल्ले देतील. खूप सल्ले देतात. ऐकायचं कोणाचं? त्याची कुशलता, ती निर्णय क्षमता, ती बुद्धी ही आपण आपली निर्माण करावं लागेल. परमेश्वराने जरी परमेश्वराच्या अनुषंगाने आज्ञा जरी केली, परंतु परमेश्वर त्यातून दूर होत असेल तर तो परमेश्वराचा आज्ञासुद्धा भंग तुम्ही करू शकता, फक्त परमेश्वरासाठी. तो मात्र दोष नाही. आणि इथं मात्र परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने निर्णय क्षमता तुमची स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कोणालाही नाकारू शकता. जे माझ्या देवाच्या चौकटीत बसतं तेच मी, जे देवाने सांगितलं आहे तेच मी करीन, याच्या व्यतिरिक्त मी कोणाचं ऐकणार नाही. आचार्यांनी ऐकलं नाही, महादायसांनी ऐकलं नाही. ऐकलं तर किती नुकसान झालं आहे महादायसांच्या जीवनचरित्रावरून आपल्याला कळेल, समजेल. बाईसांनी ऐकण्याचा प्रश्नच येत नाही. माधव भटांनी ऐकलं तर किती नुकसान झालं आहे आपल्या समोर आहे. माधव भट्टे प्रेमी भक्त, एकांकीची लीळा आहे.
देव आले, साऱ्या गावात देवानी भिक्षा केली. त्या गावात पूर्ण वेळ देव राहिले. लोक बोलवायचे, देव पण जायचे, स्वीकारायचे. आता गाव संपलं, पुढं जाण्याची वेळ आली, पण माधव भट त्या योग्यतेचे असल्यामुळं राहा म्हटले. देव पण राहिले. देवाची प्रवृत्ती राहण्याची. राहिल्यानंतर आम्ही काहीतरी द्रव्य जोडू, काम करू, आमची बहीण आहे ती सेवा करील. देवा राहा. देवाला द्यायचं आहे प्रेम. देव प्रेम द्यायला आलेले आहेत. देवाने सृष्टी निर्माण केली जीवाला प्रेम देण्यासाठी. अवतार घेतला आहे देवाला प्रेम देण्यासाठी. प्राप्तीला न्यायचं आहे, पण देवाला माहिती आहे प्रेम दिल्याशिवाय हा जीव प्राप्तीला जात नाही. एवढं सोपं नाही, कारण प्रेम होताच विकार विकल्प स्वभाव उच्छेदून टाकतात देव. आणि तेच आपले अडसर आहे, तेच आपल्या अडचणी आहे. माधव भटांच्या विनंतीला मान दिलेला आहे. देव थांबले आणि मग तो दिवसभर कामाला जातोय. त्यांची तरुण बहीण देवाची सेवा करते. देव सकाळी उठतात, फिरून येतात, या सर्व बघून तयारी करून ठेवतात. उपाराच्या वेळेस उपार, आरामाच्या वेळेस आराम, सेवेच्या वेळेस सेवा, व्यवस्थित चालू आहे. परंतु समाज आहे, अनुकूल आहे, प्रतिकूल आहे, उदास आहे. ते देवाने स्वीकारलं आहे. या समाजाची अनुकूलता, प्रतिकूलता, उदासीनता हे सुद्धा देवच तयार करतात. कारण त्याची त्याची योग्यता, त्याची त्याची पात्रता, त्याची त्याची अवस्थेनुसार तो निर्माण झालेला आहे. लोक प्रतिकूल लोक आहे ते भकायला लागले. देवही तरुण, मुलगी तरुण, काय करत असतील. आपल्याला आपल्या घरापेक्षा दुसऱ्याच्या घरात काय चाललं याचा खूप इंटरेस्ट, समाजात काय चाललं खूप इंटरेस्ट. घेणं नाही देणं नाही, प्रतिक्रिया देऊन कितीतरी मोकळा होऊन जातो आपण, स्टेटमेंट देऊन येतो. परंतु कळत न कळत काय जोडतोय आपण हे आपल्याला लक्षात येत नाही. काय बोलतोय आपण नाही, काय जोडतोय. बोलणं विषय नाही, बोलण्यातून जोडल्या जातोय, विचार करण्यातून जोडल्या जातोय, सांगण्यातून जोडल्या जातोय, ऐकण्यातून जोडल्या जातो. चुकीचं ऐकणं हे सुद्धा जोडणंच आहे. कारण तुम्ही रिस्पॉन्स दिलाय आणि तुम्ही रिस्पॉन्स दिलाय म्हणून तो सांगतोय. जर यदा काही ते सांगायला लागले म्हणजे बाई बोलू नको, हे असं मला चालत नाही, बोलायचं तर देवाचं बोल नाही तर कट्टी. आपण इंटरेस्ट घेतो, आपण त्याला रिस्पॉन्स देतो म्हणून तो बोलतोय. तुम्ही जर थांबवलं तर ती बोलेल का, तो बोलेल का, नाही. तुमचा सर्वात फायदा मोठा तुम्ही नाही म्हणायला शिकलं, मानभावनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. जे जे अयोग्य आहे ते नको. मग ते एकदा का ती सवय लागली तर संस्कार लागला का तो परमेश्वरापर्यंत जाईल. परमेश्वर हवा आहे, त्या परमेश्वर मिळवण्यासाठी प्रत्येक गोष्टीला त्यांनी नकार दिला पाहिजे, पण आपण नकार देत नाही. भकायला लागले लोक, इकडं तिकडं मागं पुढं. सुरुवात कुठून होते, मागं पुढं बोलण्यातून, नंतर मग डायरेक्ट तोंडावर. परंतु माधव भट म्हटले तुम्ही सांगताय म्हणून मी ऐकणार नाही, मी प्रत्यक्ष पाहीन आणि मग बघेन काय करायचं. हे बघितल्यानंतर त्यांनी आयडिया केली. बहिणीला म्हटले मी गावाला जातोय, मला शिदोरी बांधून द्या. शिदोरी घेतली, बाहेर जाण्याचं नाटक केलं. पाठीमागे येऊन बघायला लागले खिडकीतून. दुपारची वेळ आहे, देवानी पिढाहरण स्वीकारल्यानंतर आरामाची वेळ आहे, देव आराम करताय. आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या भगिनी देवाची सेवा करताय. श्रीचरणाची सेवा करत असताना त्यांना झोप लागते आणि त्याच्या मनात किंतु परंतु येतो. कुणीतरी आपल्या डोक्यात घातलं म्हणून संशयाला जागा निर्माण होत असते. म्हणून कोणाच्या तरी बोलण्यातून आपल्या डोक्यामध्ये आपण काहीच घ्यायचं नाही. तुमच्या डोक्यात जे नसतं ना ते डोक्यात घालण्याची प्रक्रिया आजूबाजूला सतत चालू असते. पॉझिटिव्ह विचार करणाऱ्याच्या आजूबाजूला निगेटिव्ह विचार करणारे खूप असतात, त्याला कव्हर करणारे खूप असतात. त्यांना ह्या जोडी पाहिजे असतो. आपली बुद्धी स्ट्रॉंग पाहिजे. जो बुद्धीचा स्ट्रॉंगनेस जो आहे तो जर तुमच्याकडे असेल तुम्ही कोणाचंच ऐकणार नाही. तुमचा प्रभाव सर्वांवर असेल आणि तुम्ही फक्त आणि फक्त देवाचं ऐकेल. मनात आलं किंतु परंतु आलं, ऐकलेलं होतं ते खरंच आहे असं जाणवलं, लक्षात आलं, आले देवावरती. काय घेऊन आले देवावरती? खडंग घेऊन आले देवाला मारण्यासाठी. देवाने कपडा ओढलेला होता श्री मुकुटावरती, त्यांनी बाजूला केला. देव दयाळू माळू कृपाळू आहे. नित्य नरकाची चाल पण आलेली, प्रेमाची पण चाल आली. देव प्रेम देतात, परंतु अयोग्यता आहे.
प्रेमी भक्ताला देव विरह देत नाही, प्रेमी भक्त देवाचा विरह सहन करत नाही, परंतु देवाने त्यांना विरह दिला आहे. हा विरह सुद्धा आपल्यातली अयोग्यता योग्यतेत निर्माण करण्यासाठी, अयोग्यता दुःख कर्माचा नाश होण्यासाठी. देव म्हणतात तुम्ही तिकडं आम्ही इकडं, परंतु वेद इतका आहे, वेद इतका आहे, दिवसभर त्या गावाच्या सीमेवरती येऊन ते बसायचे माधवभट दिवसभर. कोणी एक ब्राह्मण ह्या गावातून त्या गावात भिक्षेला जायचा यायचा, त्यांना ते विचारायचे असे असे पुरुष आहे, असं असं वर्णन आहे, चापे गौर कांती गौर वर्ण, ते सर्व मूर्तीचं वर्णन त्यांनी सांगितलं. म्हणजे हाय पुरुष कसं आहे, व्यवस्थित आहे, निके आहे, निके आहे. जीवाची एक प्रवृत्ती असते, संशय मनामध्ये घेणं आणि संशय मनामध्ये येणं ही एक प्रवृत्ती आहे, परंतु ही देवतेची भक्ती आहे, ही देवतेची विचारधारा आहे. देव म्हणता येवा पर्याय नाही, याचा अर्थ संशयच नाही, तो परमेश्वराचा धर्म आहे. आपल्या मनामध्ये तर प्रत्येकाविषयी संशय आहे, आपल्या मनामध्ये आपल्याविषयी सुद्धा संशय, होतं का नाही, करतं का नाही, जमतं का नाही, जमेल का नाही, आहे की नाही. इथं कॉन्फिडन्स परमेश्वराचा धर्म आहे. संशय हा सर्वात मोठा रोग, एकदा का तो आला का तो कमी कधीच होत नाही, तो वाढत जातो. मग त्यातून क्राईम जन्माला येतो आणि त्या क्राईममधून आपल्याला नरक प्राप्त होत असतं. संशय कधीच निर्माण करायचं नाही, कोणाच विषयी करायचा नाही, जो करेल तो भरल. जे आहे प्रॉब्लेम समोर बसायचं, बोलायचं आणि क्लिअर करायचं. परंतु आणि आज तुम्ही पेपर वाचले तर क्राईममध्ये सर्वात जास्त कारण संशय आहे. कोणालाच कोणाविषयी विश्वासच राहिलेला नाही, गॅरंटीच नाही राहिलेली. ज्याला देवाची गॅरंटी आहे त्याला मात्र सर्वांचीच गॅरंटी आहे, ज्याला देवाची गॅरंटी नाही त्याला कोणाचीच गॅरंटी नाही. देवाची गॅरंटी निर्माण करा, देवावर विश्वास ठेवा, समर्थवादावरती निष्ठा ठेवा. आपण कोणाचं वाईट केलं नाही, माझं वाईट होणार नाही, भावना आपोआपच निर्माण होईल, कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि ती परमेश्वराची खरी भक्ती असेल. त्या ब्राह्मणाच्या मनात येतं आहे काय प्रकार आहे, दररोज विचारतोय हा, कसे चांगले, कसे चांगले. स्त्रीला पुरुषाचा, पुरुषाला स्त्रीचा वेद असतो म्हटले, पुरुष पुरुषाचा कसला वेद. बघू आपण, खोटे बोलले, एकदाच बोलले, किती महागात पडलं. म्हणले माहीत नाही झालं. म्हणे काय, अरे सर्पदोष झाला, ते पुरुष गेले म्हणे. बरं एकदा दुसऱ्यांदी विचारलं, हो. तिसऱ्यांदी विचारलं, होच म्हटलं. आणि त्यांनी लगेच माधव भटांनी देह सोडून दिला. आश्चर्य वाटलं, भीती वाटली, पळत पळत देवाकडे आले. हे तरी बरं केलं त्यांनी, नाही तर माणूस घाबरून जाईल आणि घरी जाऊन लपून बसेल. आपण काहीच केलं नाही, परंतु झालं आहे ना, मग गप्पचूप देवाकडे आले, दुःख करायला लागले. देवाला सांगितलं. देव म्हणतात अहो हे खरं असलं तरी माणूस खोटं बोलत नाही, खोटं असलं तरी खरं बोलत नाही. हे लटिके न बोलीचे, तुम्ही खरं नसताना, सत्य नसताना तुम्ही ते सत्य असं बोलले खोटं, तर ते सत्यासारखं वाटलं. आपण आज खोटं बोलतो, संशय निर्माण करतो. ही देवतेची भक्ती, तो देवतेचा भक्त होता ना, तो परमेश्वराचा भक्त असता तर त्याच्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली असती का याला एवढा देवाचा वेद आहे, मला का नाही. दुःख निर्माण झालं असतं का याला एवढा देवाचा वेच आहे, मला का नाही. ईर्ष्या केली असती त्यांनी. परंतु तो देवतेचा भक्त होता म्हणून त्याच्या मनात आलं. एकदा नाही आलं, तीनदा विचारून तीनदा बी तो हाच म्हटला. देव दयाळू माळ कृपाळू आहे, तो नित्य नरकात जाणार. कारण माधव भटाच्या जाण्याला तो कारण ठरला. माधव भट काय छोटं पात्र होतं का, ते प्रेमी. प्रेमाच्या नंतर डायरेक्ट परमेश्वरच येतो ना. परमेश्वराचा भक्त, प्रेमी भक्त, त्याच्यानंतर परमेश्वरच डायरेक्ट. त्यांच्याकडून ते सर्व करून घेतलं. कारण काय झालं, ऐकायचं कोणाचं, मनात आणायचं काय, सांगायचं काय. हा जो देवतेचा धर्म आपल्या हृदयातून, आपल्या मनातून, आपल्या बुद्धीतून जर आपण काढून टाकला तर आणि तरच परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती आपण करू शकू. असे अनेक लीळा आपल्याला सांगता येते, अनेक
लीळेच्या माध्यमातून याचे प्रमाण आपल्याला घेता येतील. पण परमेश्वर भक्ती काय आणि देवता भक्ती काय, देवता भक्तीचे कार्य काय आणि परमेश्वराच्या भक्तीचे कार्य काय. परमेश्वराच्या भक्तीमध्ये नम्रता येते, दुःख येतं, वेच येतो, आवडी येते, त्यागाची भावना येते, सत्याची ओढ येते, नैतिकतेची ताकद निर्माण होते. देवतेच्या भक्तीमध्ये याच्या उलट होतं. वंचकत्व, वैरत्व, स्वाभिमानित्व, किती किती गोष्टी. पुन्हा आपण कसं वागतो, कसं बोलतो, कसं राहतो यावरती आपली भक्ती ठरते. अधिष्ठान निर्माण झालेलं आहे आपल्याला प्रत्येक इंद्रियाच्या माध्यमातून देवतेचं. त्या इंद्रियांना आपण कसं काम करायला लावतो. आपल्याला आवड निवड नाही, हीच भाजी पाहिजे, तीच भाजी पाहिजे. एखादी भाजीवरून जर आपल्या घरामध्ये भांडण होत असेल तर ते देवतेचं अधिष्ठान कार्य करतं आहे, म्हणून आपण देवतेची भक्ती आहे. देवतेची भक्ती आणि परमेश्वराच्या भक्तीतलं एक सुंदर असं उदाहरण स्मृतिस्थळातलं आपल्याला घेता येईल. आचार्यांना तुपाराला जेवायला बोलवलेलं आहे आणि तुपाच्या ऐवजी काय वाढले, करडेलचं तेल. काही तक्रार नाही. जेवण झालं आणि त्या बाईला समजल्यानंतर ती दुःख करायला लागली. आचार्यांचं काय स्टेटमेंट आहे, देवाची शपथ आहे म्हटले, करडेले का तुपेले जर मला कळालं तर. इंद्रियाचं अधिष्ठान आचार्यांनी काढून टाकलेलं आहे. फक्त आणि फक्त परमेश्वर. जेवतानाही परमेश्वराचं चिंतन मनन करत होते म्हणून ते तिथं नव्हते, म्हणून त्याचा परिणाम झाला नाही. रेंदिया चेंदिया दरभरी जे देवाने सांगितलंय, खड्डा आहे तो भरायचा आहे. मग काही टाकता येतं तसं आपलं पोट एक खड्डा आहे, ते भरायचं आहे. हा उद्देश आपल्याला ठेवत असला आणि जे बी आलं ते आपण भरण्याचं काम करत असेल तर आपण परमेश्वराचे भक्त आहोत. आपल्याला हे चालत नाही, ते चालत नाही. बरं, जे आवडीचं आहे ते मात्र मग आपण आस्वाद घेऊन खातो. मधून कधीतरी आपल्याला हॉटेलला जावं लागतं. तिथंसुद्धा आवडीच्या भाजीवरून अर्धा तास तर चर्चाच होत राहते. वेटर सारखं येतो, काय काय थांबा अजून निर्णयच नाही झाला. इतकं सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. जेव्हा हॉटेलला जाल ना, आमच्या भगिनी म्हणाल काय मागायचं, तुला जे जमत नाही ना ते माग म्हणायचं. तुला जे करता येत नाही ते माग हॉटेलमधून. चॅलेंज दिलं, काय करता येत नाही, मला सारं करता येतं, उठा चला तुम्हाला जे पाहिजे ते करून देते घरी. गमतीचा भाग सोडून द्या. आपल्या मनामध्ये ज्या भावना येतात ना त्या परमेश्वराच्या नाही आहे. काय उद्देश आपला, इंद्रियार्थ न जाण्यासाठी, फक्त आपल्याला जगण्यासाठी खायचं आहे, खाण्यासाठी जगायचं, जगण्यासाठी खायचं. या उद्देशावरती तुमची भक्ती परमेश्वराची आहे का देवतेची ठरतं. जो डिमांड कराल ना हे बनवा आणि ते बनवा, तो साधकच नाही. हे आवडतं ते आवडतंय, साधकच नाही. काही असेल शुगर, काही प्रॉब्लेम्स, BP, त्या अनुषंगाने काही त्यांचे काय म्हणतात त्याला पथ्य असेल तर थोडं टेक्निकली बाकी सोडून द्या. आजार आहे, पूर्वकर्माची जोड आहे म्हणून सांभाळतं आहे. उलट बाहेर आल्यानंतर ते पथ्य सांभाळत नाही, कारण तिथं खाता येत नाही घरी. ती गोष्ट सोडा. परंतु परमेश्वराचा साधक कसा असावा हे परमेश्वराने परमेश्वराच्या तत्वसिद्धांतातूनच सांगितलेलं आहे. त्याचे गुण, त्याचे प्रभाव, त्याचा आचार, त्याची विचारधारा आपल्या हृदयात येणं म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं. आता सांगा, परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करणं सोपं आहे का अवघड आहे? तुम्हाला वाटायचं एकनिष्ठ भक्ती करणं काय सोपं आहे, काय अवघड काय त्याच्यामध्ये? परंतु एकनिष्ठ भक्ती करणं म्हणजे फक्त देवतेची भक्ती न करता, मंदिरात न जाता, प्रसाद न खाता, फक्त इकडंच यायचं, स्मरण करायचं, स्थानच करायचे, ही म्हणजे एकनिष्ठ भक्ती नाही. एकनिष्ठ भक्ती म्हणजे काय, अनन्य भक्ती म्हणजे काय, देवाला काय अपेक्षित आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
ती तुमच्या विचारधारेवर, तुमच्या बुद्धीवर, तुमच्या राहण्यावर, तुमच्या वागण्यावर, तुमच्या खाण्यावर, तुमच्या झोपण्यावर सारं अवलंबून असतं. आता आपल्या शास्त्रात जरी नसेल तरी झोपण्याचे सुद्धा एक नियम आहे म्हटले. जो पाठीवर झोपतो तो योगी आहे म्हटले. घरी जाऊन चेक नका करीत बसू. जो पाठीवर झोपतो तो योगी, जो उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी, जो डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी, आणि जो पोटावर झोपतो तो भोगी. मौज मजा करणारा चंगळवाद. हे शास्त्रात आलेलं आयुर्वेदामध्ये. वेदामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात. देवाने सांगितलंय झोपायला. कसं झोपायचं? जेची आथरून तेची पांघरून. आपल्याला 2-2 ब्लँकेट शिवाय झोपच येत नाही. देवाने सांगितलं जोची आथरून तेची आथरून तेच पांघरून. आणि परत श्वानकुंडली. आपल्याला तर अनुभवच नाही, माहितीच नाही श्वानकुंडली म्हणजे काय. ताड पडेल राहतो आपण. या काय 3 फुटामध्ये आपण झोपू शकत नाही. त्यात मी पण येतो बरं का. पण प्रयत्न करणं आपलं काम आहे. देवाने सांगितलं का नाही किती बारीक. झोपतो कसं, खातो कसं, बोलतो कसं, वागतो कसं, उठतो कधी, करतो काय, ती म्हणजे परमेश्वराची भक्ती. ती म्हणजे एकनिष्ठ भक्ती. ती म्हणजे अनन्य भक्ती. देवाने सर्व सांगितलं. कशासाठी सांगितलं? टाईमपास म्हणून सांगितलं, नॉलेज म्हणून सांगितलं. अरे हे म्हणजे माझी भक्ती आहे. हे करणं म्हणजे माझी भक्ती करणं आहे. मला शरण येणं आहे. भक्ती करतोय परंतु माझं काहीच ऐकत नाही. देवाला स्वीकारलं का आपण? स्वीकारणं म्हणजे काय? देवाचं ऐकणं. स्वीकारणं म्हणजे काय? देवाच्या तत्त्वज्ञानामध्ये तडजोड न करणं. ते आपल्या जीवनाचा एक स्वभावत अविभाज्य भाग बनवणं म्हणजे स्वीकारणं. हे सर्व अभ्यास तो याच्यासाठी का देवता काय आणि परमेश्वर काय, देवता भक्ती काय आणि परमेश्वर भक्ती काय, परमेश्वर भक्ती म्हणजे काय, ती करणं म्हणजे काय, याच्यासाठी देवता वर्ग आपल्याला समजून घ्यायचा आहे, चिंतन करायचं आहे. आत्तापर्यंत आपण देवतेचे थोवे बघितले, स्वरूप बघितले, कार्यकारण स्वरूप लक्षण बघत असताना चैतन्य देवता म्हणजे माया देवतासुद्धा आपण बऱ्यापैकी बघितली. तिचं तर खूप मोठं ज्ञान आहे. अजून परत 7 दिवस लावले तरी चैतन्य देवताच चालेल. परंतु आपल्याला व्हेरी IMP नाही तर चैतन्य देवता शोधता आपण चैतन्याचंच होऊन जाऊ. असंही नाही झालं पाहिजे. त्यातून बाहेर पडायचं म्हणून आपल्याला त्यातून बाहेर पडायचं म्हणून आपल्याला जेवढं गरजेचं आहे प्राथमिक नॉलेज जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपण घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण तेवढंच घेतो आहे. चैतन्य माया देवता किती मोठी आहे याचे आपण चिंतन केलं. 2 सत्संगामध्ये केलं. किती मोठी आहे, त्याच्या पलीकडं परमेश्वर आहे. त्या परमेश्वराचा धर्म आहे. आपला जो धर्म आहे तो कोणाचा आहे? आपण म्हणतो ना ईश्वरी धर्म, परमेश्वराचा धर्म. तर तो परमेश्वर इतका मोठा तर त्याचा धर्म तितकाच मोठा. असं आहे का परमेश्वर एवढा मोठा आणि धर्म छोटा? परमेश्वर एवढा मोठा, त्याची विचारधारा आहे तेवढीच मोठी, त्याची आचारप्रणाली तेवढीच मोठी, त्याचा त्याग आहे तेवढाच मोठा, त्याचं श्रेष्ठत्व आहे तेवढंच मोठं. आणि तिथं जायचं आहे तर आपल्याला त्या लेवलला जावं लागेल ना, त्या लेवलला गाठावं लागेल ना. कोणी उठलं आणि विधानसभेला आमदारकीला उभं राहील का? स्पर्धेत तर खूप होतं. तिकीट कोणाला भेटलं? विशिष्ट लोकांनाच. स्पर्धेत तर खूप होते, निवडून कोण आले? त्या लेवलला त्यांनी त्याची उंची गाठली ना. जे त्याला करायचं, जे गरजेचं आहे ते करण्यासाठी ते त्यांनी केलं आणि तो सक्सेस झाला. तसं परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला काय करायचं आहे तेव्हा सक्सेस होऊ. म्हणून ती भक्ती आपल्याला समजून घेणं, आणि ती खूप अवघड नाही, अत्यंत सोपी आहे, पण समजून घेतली पाहिजे. आणि समजून घेतल्यानंतर ते मिळवायची ते ध्येय आपलं आपल्या दृष्टीच्या पलीकडे जाणार नाही, दृष्टीच्या आड जाणार नाही, याच्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न करी दैवाचे साई, मग मात्र परमेश्वर खुश होणार, प्रसन्न होणार. कारण ज्याच्यासाठी सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला, ज्याच्यासाठी बोध दिला, ते करायला आता तुम्ही तयार झाले, ते करायला तुम्ही त्या रस्त्यावरती चालायला लागलेले. देव प्रसन्न नाही होणार तर काय? देवाला प्रसन्न करण्यासाठी पदार्थांची गरज नाही आहे, फळांची गरज नाही आहे, पैशाची गरज नाही आहे, वस्त्रांची गरज नाही आहे. परमेश्वराला प्रसन्न करायचं आहे फक्त आणि फक्त परमेश्वराने सांगितलेल्या तत्वसिद्धांतावरती चालणं.
आणि ते तत्व सिद्धांत कोणीतरी चाललेले आहे, ते रस्ते तयार केलेले आहे, ती प्रेरणा आपण घेऊन त्यावरती चालणं. आपल्याला वेगळी वाट शोधायची गरज नाही आहे, वेगळं डोकं लावायची गरज नाही, वेगळं चिंतन करून काहीतरी शंका प्रश्न निर्माण करायचीच गरज नाही आहे. कारण कोणीतरी ते केलं आहे आणि ते सक्सेस झाले. आपल्याला सक्सेस स्टोरी पाहिजे. पेपरला सक्सेस स्टोऱ्या येतात, कान सक्सेस स्टोऱ्या येतात, टी व्हीला सक्सेस स्टोऱ्या येतात, कान सक्सेस स्टोऱ्या येतात. सक्सेस स्टोऱ्या खूप कमी असतात, 2-4. आणि सक्सेस स्टोऱ्या हजारो असतात, त्यांच्याकडे कोणी कुत्रे ढुंकून पाहत नाही. आणि आपण मानव जन्मात असून आपण तिकडं ढुंकून पाहतो, म्हणजे आपण कुत्र्याच्या खालचं आलो. हे लक्षात घ्या. आपण धिक्कारलो पाहिजे. ज्याच्याकडं कुत्रं ढुंकून पाहत नाही त्याचा इंटरेस्ट आपल्याला, त्याचं काय चाललं हे ऐकण्याची इच्छा आपल्याला. आपण कोणती लेवल गाठली त्याच्या खालची सक्सेस स्टोरी पाहिजे आपल्याला. आचार्य सक्सेस झाले, महादाईसा सक्सेस झाल्या, बाईसा सक्सेस झाल्या, औसा सक्सेस झाल्या, शांताबाईसा सक्सेस झाल्या. कमी आहे का सक्सेस स्टोऱ्या? आणि या सक्सेस स्टोऱ्याच्या ऐवजी आपण कोणाची विचार करतो? दादोसांचा, शरदोबांचा, सारंग पंडिताचा, मार्कंडाचा. याचं चिंतन जर आपलं होत असेल आणि आजूबाजूला आपली तीच पिलावळ दिसत असेल आणि त्यांचीच आपली जमत असेल, त्यांच्यावरच आपली संगत राहत असेल आणि तेच आवडत असतील, तर आपण कोण आहोत हे लक्षात घ्या. सक्सेस स्टोऱ्या बघायच्या राहत. जगामध्ये जे विजय होतात ना त्यांचा सत्कार होतो. जो जिता वही सिकंदर, बाकीयांचं काही महत्त्व नसतं. देवाने जिंकण्यासाठी, तुम्हाला जिंकण्यासाठी देवाने साऱ्या देवता कामाला लावल्या. तुम्ही जिंकावं म्हणून देव स्वतः कामाला लागले. तुम्हाला जिंकावणारा कोण आहे आणि जिंकण्याची कोण आस धरते याचा विचार करा. देवाला तुम्हाला जिंकवायचं आहे. आता तुम्हाला कोणी हरूच शकत. अर्जुनाला देवाला जिंकवायचं होतं, आता कोण हरवणार आहे अर्जुनाला? पांडवांना कोण हरू शकलं? मारायला काय कमी होते? सैन्य कमी होते का? योद्धे कमी होते? होतं काय कमी? काहीच कमी नव्हतं. पण देवाला जिंकवायचं होतं. जेव्हा देवाला जिंकवायचं ठरतं ना, मग समोर काय आणि कोण याच्याशी काही मतलबच नसतं. एक प्रोसेस असते, फक्त प्रोसेस. देवाला तुम्हाला जिंकवायचं आहे. आता तुमची इच्छा झाली पाहिजे. देवाला जिंकवायचं होतं, अर्जुनाची इच्छा तीच होती, म्हणून तर अर्जुनाने देवाला मिळवलं, देवालाच मागितलं. देवाने तर सांगितलं होतं सैन्य नाही, आणि बरं मी शस्त्रही हातात घेणार नाही, पण मार्गदर्शन करल. अर्जुन किती बुद्धिवान असेल. असा आपल्याच जर प्रसंग आला तर आपण काय करू? आपण विचार करायचा. पण आपण देवतेचे आहोत का परमेश्वराचे आहोत? परमेश्वराचे असेल तर आपण परमेश्वराला मागू, तोची व्हावा, तोची भेटावा. जर परमेश्वराला मागितलं तर आपण अनसक्सेस होऊ का? 100% सक्सेस होऊ. 2 दिवस लेट होईल, पण परफेक्ट. आत्मविश्वास तुमचा जर जिवंत असेल, परमेश्वर व्हावा ही भावना जिवंत असेल, तर तुम्ही कधीच म्हातारे होऊ शकत नाही. जरटा धर्मीय अधिकारने देवाने सांगितलं आहे, पण तो जरट कोण? ज्याची परमेश्वर प्राप्तीची भावना मेली, आस मेली, त्याच्या वयाची काही संबंधच नाही. तुमचं किती वय होऊ द्या, पण परमेश्वर प्राप्तीची आस आहे तर तुम्ही जिवंत आहे. तुम्ही जिवंत आहे तर तुम्ही सक्सेस आहे. आस मेली नाही पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत. ती देवानी आशावाद जागावला. वृत्तीच्या शेवर पडल्यावर सुद्धा माझी आठवण कर. आपण म्हणतो एखाद्या मित्राला किंवा घरच्यांना काही संबंध असतात, काही अडचण नाही, परंतु काही अडचण आलीच, प्रॉब्लेम आलाच तुला, तर निम्म्या रात्री मला फोन कर, मी तयार राहीन. करत तर काही शकत नाही आपण, पण शब्दांनी त्यांना आधार दिलेला आहे आणि त्यांनाही तो आधार भेटलेला आहे. देव काय म्हणतात? जाऊ दे, आयुष्य कसं काढलं, किती नालायकी केली, किती वाईट कर्म केले, किती असंत कर्म जोडले, जाऊ दे. पण मृत्यू शेवटी पडल्यानंतर सुद्धा माझी आठवण केली, पश्चाताप केला, प्रायचित्त केलं. तू तुझ्या चुका कबूल करणं म्हणजे प्रायचित्त. जर केलं तरीही मी तुला जाऊ देणार नाही. तू किती नालायकी केली तरी ते माफ करून
प्राप्तीला घेऊन जाईल. शेवटचा आशावाद परमेश्वराने आपल्याला सांगितलेला. कारण देवाला माहिती आहे हा जीव किती कुठं काय 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 उपद्याप केलेला आहे. पण ती बी वेळ पकडायची आहे, एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी बी आपल्याला परमेश्वर काय, देवता काय समजणं गरजेचं आहे. ती आस, आपली इच्छा, भावना जिवंत असणं गरजेचं आहे. शेवट परमेश्वराने सांगून टाकलेलं आहे, ठीक आहे काय हरकत नाही, तुला वाटलंच तर कधी फोन कर, कधी आस कर, कधी इच्छा कर, 100% मी तुला घ्यायला येईल. एखाद्या माणसाने माणसाला दिलेला शब्द, त्यातून आपल्याला आधार वाटतो. इथं देवाने तुम्हाला, ब्रह्मवाणीने तुम्हाला आधार दिलेला आहे. काही अडचण नाही, चालू दे तुझा चंगळवाद, मौज मजा, हे ते, पण शेवटचा क्षण तरी पकड रे. तोही जर पकडता येत नसेल तर त्या देवाने सृष्टी निर्माण करून काय उपयोग, त्या देवाने अवतार घेऊन काय उपयोग, त्या बोध देऊन काय उपयोग, आणि असले कार्यक्रम सत्संग ऐकून काय उपयोग. क्षण पकडता आला पाहिजे, तो पकडायचा आहे आपल्याला. तो आशावाद कायमस्वरूपी आपल्याला ठेवायचा. 2 घडीची पुरे म्हटले. 2 घडी म्हणजे 24 मिनिटाच्या 2 म्हणजे 48च मिनिट, तरी प्राप्तीला जाऊ शकता. पण ते एवढं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी तुमच्या अनंत घड्या दिलेल्या पाहिजे. अनेक वेळा तुम्ही ते निर्माण केलेलं पाहिजे. हे थेंबे थेंबे तळेसाचे सत्संग ही त्याचीच पेरणी आहे. कधीतरी पडल्यानंतर आठवल की बाबा सांगत होते ना, आपण ऐकत होतो, पण काय सांगत होते तेव्हा नाही कळालं, पण आता तरी हे वाया जाणार नाही. जसं बालराव साहेबांनी सांगितलं का, वाया जाणार नाही. वाया काहीच जात नाही, केली क्रिया वाया जात नाही, काहीच वाया जात नाही. तुमचं वाया जाणार नाही, माझं वाया जाणार नाही. घेणारा देव आहे, प्रगल्भ आहे. फक्त आपली आस, आपली इच्छा असली पाहिजे. देवता वर्ग बघत असताना माया पदार्थ आपण बघतोय, आणि माया पदार्थ बघत असताना परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे, घाबरू नको. सिक्युरिटी दिलेली आहे आपल्याला, परमेश्वराने निर्भय केलेलं आहे की माझ्या प्राप्तीसाठी मी जरी आज्ञा केली, ती जरी तू भंग केली तरी तुला दोष लागत नाही. उद्धव देवाचं उदाहरण देऊन, प्रमाण देऊन स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं आहे, हे जीवानी नाही सांगितलं आहे. बाईसांना, महादाईसांना प्रश्न करताय, उद्धव देवाने आज्ञाभंग झाला, मग काही दोष लागला का? म्हटले देवाकारणे त्यांनी आज्ञाभंग केलेला आहे. देवाच्या प्राप्तीसाठी तुम्ही जे जे कराल त्याच्यात काहीच दोष नाही. आता निघा त्याच्यातून. दोष 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 दोषातच आपण अडकलो ना. निघा. देव मिळवण्याच्या कारणाने तुम्ही काय करताय, काही मतलबच नाही. देव झुकतं माप तुम्हाला देणार आहे. या एका याच्यातच तुम्ही सर्व त्यातून बाहेर पडणार आहे. देवाने खूप ठिकाणी सिक्युरिटी दिलेली आहे. सिक्युरिटी युक्त जर वचनं तुम्ही बाहेर काढले ना, ते एक वचन दररोज ऐका, वाचा, बाहेर पडा, दिवस तुमचा फ्रेश जाईल. काय स्वरूपी ती एनर्जी राहील तुम्हाला. पुतना मावशी कशासाठी आली होती? देवाला मारण्यासाठी आली होती. पण देवाने काय ते वचन दिलं, त्या वचनातून आपल्याला काय भेटतंय. देव काय म्हणताय, जी प्राप्ती यशोदेला तीच पुतनेला. कुठं बराबरी केली देवानी. सिक्युरिटी ही जीवाला. ज्ञानेविन पुण्य, पुण्यविन पुण्यफळ. ती पायी पुण्य करायला आली होती का? पाप करायला आली तरी देवानी पुण्याचं फळ देऊन टाकलं. हे परमेश्वर तुमचा आहे. कळत न कळत तुमच्याकडून किती चुका झाल्या, फक्त चुकीची कबुली देण्याची हिंमत असली पाहिजे. चुकीला चुक म्हणण्याची ताकद असली पाहिजे. सत्याला सत्य म्हणण्याची ताकद असली पाहिजे. तर देव तुमचा, देव तुम्हाला घेऊन जाणार. काही टेन्शनच घ्यायची गरज नाही. पुतणे आली होती मारायला, परंतु देवाने दिलं यशोदीचं फळ. यशोदा पुतना कुठं बराबरी होती का? सिक्युरिटी दिलेली आहे. ती वासना, ती भावना, ती इच्छा आपण ठेवायची आहे. बरेच ठिकाणी परमेश्वराने सिक्युरिटी दिलेली आहे. देवता पदार्थ आपण बऱ्यापैकी समजून घेतला आहे, जाणून घेतला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण सतत सातत्यपूर्ण प्रयत्न करणार आहोत. देवतेचे काही वैशिष्ट्य पण आपण बघणार आहोत. देवता अवतारास काय म्हणतात? विग्रह म्हणतात. विग्रह. देवता अवतारास विग्रह म्हणतात. आणि देवता डायरेक्ट विग्रहाच्या भूमिकेत जात नाही. अव्यक्त देवता पहिले काय होतात? ब्रह्मांडस्थ होतात. ब्रह्मांडस्थातून विग्रह होतात. विग्रहातून विग्रह कधीच होत नाही.
ब्रह्मांडस्थेतूनच विग्रह दुसरा तिसरा असे हजारो विग्रह होऊ शकतात. ते उद्धरण कार्यालाच परमेश्वराने त्या देवतेला लावलेलं आहे. तसं परमेश्वराचं याच्या उलट आहे. परमेश्वराकडून परमेश्वर अवतार होतात. एका अवतारापासून दुसरे अवतार, दुसऱ्या अवतारापासून तिसरे अवतार. तसं देवतेचं नाही आहे. हे परमेश्वराचं आणि देवतेचं वेगळंपण आहे. त्याचं लिमिटेशन आहे, त्याची मर्यादा आहे. बरं, तसं झालं असतं तर काय फरक पडला असता हे मात्र शास्त्रात नाही आहे. विग्रहापासून विग्रह झाले असते तरी नाही तरी सृष्टी रचनेनंतर सृष्टी चालवण्यासाठीच उपयोगी आली असते, जीव उद्धरण्या कार्यासाठीच उपयोगी आले असते. पण कमांड किंवा काहीतरी सामर्थ्याच्या माध्यमातून ती अडचण आहे. नाही तर परमेश्वरामध्ये त्यांच्यामध्ये काही फरकच राहिला नसता. त्यांचं ते स्ट्रक्चर आहे. विग्रहापासून विग्रह होत नाही. मग ते चैतन्य असेल तर चैतन्य तर विग्रहाच्या माध्यमातून अवतारच घेत नाही, कारण ती विधेय आहे. ती फक्त येते परमेश्वरासाठी, नटते परमेश्वरासाठी, मायापूर फक्त परमेश्वरासाठी. ती कॉमन देवता नाही आहे. ती देवता अनंत ब्रह्मांडाला व्यापून आहे. अनंतपट तिची स्वरूप मर्यादा आहे. अनंतपट तिचे पंचप्रकार आहे. त्याच्यामुळे ती कॉमन नाही आहे. आता विग्रह होण्याचे किती प्रकार आहे देवतेचे सांगा ना? 3. बरोबर आहे का? देवता किती प्रकारे विग्रहाच्या माध्यमातून क्रीडतात, अवतार घेतात? किती? परमेश्वर किती? परमेश्वर 3. कशातून? गर्भ, पतित, दवडणे. देवता किती? का 5? कसा? निश्चयात्मक बुद्धी ठेवा. आम्ही कन्फ्यूज करणारे तुमच्या समोर भरपूर आहोत. आम्ही 6 म्हणू, 10 म्हणू, तुम्ही म्हटले नाही 4च. बात खतम. बाबा तुम्ही काय म्हणता याला महत्त्व नाही आहे. आला का लक्षात? मी आज, उद्या कोणीतरी दुसरं, परवा कोणीतरी तिसरं. हा तर एक प्रयोग आहे. बाकीच्या गोष्टीच्या संदर्भात विचार करायचा आहे. तुमची निर्णय क्षमता निश्चयात्मक असली पाहिजे, बुद्धी स्थिर असली पाहिजे. किती प्रकार आहे? कोणते कोणते? आणि रचून. देवता ह्या रचून अवतार घेतात. एक एक्स्ट्रा अवतार देवता घेतात. परमेश्वर रचून अवतार का घेत नाही? कारण काय? कोणत्या जीवाचं भलंच करता येत नाही. परमेश्वर भलं करण्यासाठी, भलं करता येत नसेल तर ते नको. तसं परमेश्वर प्राप्त होत असेल तर, अन्यथा नको असं आपण म्हटलं पाहिजे. परमेश्वर काय म्हणतात, यातून जर कोणाचं भलंच होत नाही तर मी का रचून अवतार घेऊ? देवाला काय सामर्थ्य कमी आहे का? ठरवलं तर काय होऊ शकत नाही. परमेश्वराचे अनंत अवतार झाले, अनंत अवतार आहे, अनंत अवतार होतील. तसे देवतेचे सुद्धा अनंत अवतार होतात, आहे, होतील. कार्य एकच, परमेश्वराचं जीव उद्धारण्याचं व्यसन आणि त्या उद्धारण व्यसनाच्या कार्याला हातभार लावणे. बाकी देवतेला स्वतंत्र बुद्धी अशी काहीच नाही आहे, हे लक्षात घ्या. विश्वेपासून म्हणजे विश्वेची ती देवता आहे, तिच्या खालील सर्व देवतांना असा विग्रह म्हणजे अवतार घेण्याचे स्वातंत्र्य आहे. कितीही स्वातंत्र्य आहे. म्हणजे कर्मविचार देवते सर्वच देवतेला, चैतन्य देवता सोडून सर्व देवतांना विग्रह घेण्याचे स्वातंत्र्य आहे. ते केव्हाही, कोठेही, किती वेळा, परंतु आपापल्या स्वरूप मर्यादेत अवतार घेऊ शकतात. कर्मविची देवता आहे, स्वरूप मर्यादा 500 योजन आहे. त्या 500 योजनामध्ये ते कितीही, कुठंही आणि कधीही अवतार घेऊ शकतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आता विग्रहाचे 3 प्रकार आहे. किती प्रकार आहे? 3. परमेश्वराचे किती प्रकार आहे? किती? किती? अरे स्पष्ट बोला ना. कोण बोललं 3? 5 का नाही? 5 प्रकार असताना तुम्ही 3 कसे म्हणता? किती? कोणते सांगा? अवरदृश्य, परदृश्य आणि उभयदृश्य.
देवतेचे 4. किती? 4. सांगा. त्याच्यातून बाहेरच पडले. किती झाले मग? 4 कसे म्हणता मग? चौथा कोणता आणला तुम्ही? ज्ञानविग्रह कोणता होता? ज्ञानविग्रह रेणुका माता. अज्ञानविग्रह कोणता होता? राम. परशुराम का श्रीराम? परशुराम का श्रीराम? शोधा, विचारा. आणि शापदग्ध विग्रह कोणता? भीष्माचा शापदग्ध विग्रह. हे आपल्याला समोर ठेवलं म्हणजे आपल्याला कळतं, लक्षात येतं, समजतं. शापात आदमपात झाला आहे की नाही? देवाचं सूत्रच आहे डायरेक्ट. तर या गोष्टी आपण वैशिष्ट्यपूर्ण पाहिजे आहे. विग्रहापासून विग्रह होत नाही आपण बघितलं. देवता एकी राजसा एकी तामसा, सात्विक देवताच नाही आहे. आणि जीवही राजस तामस, सात्विक जीवच नाही आहे. म्हणून आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव देवतेचा आहे. ते प्रभाव तोडून आपल्याला निरव निराकाराकडे जायचं आहे. परमेश्वर काय सात्विक आहे का? नाही. परमेश्वर काय म्हणतात? राजस तामस सात्विकच्या पलीकडं परमेश्वराचं तत्वज्ञान, त्याच्याही पलीकडं परमेश्वराचं स्ट्रक्चर. निर्गुण, निर्गुण ब्रह्म, निर्गुण निराकार ते परमेश्वर. आणि आपण तर राजस तामस. किती मोठं चॅलेंज आहे बघा. आपल्याला सात्विकतेच्या पलीकडं जायचं आहे. निर्गुण म्हणजे काय? ते मी जीवाची अवस्था सांगितली बघा तुम्हाला. एक अवस्था आहे की विचारच करायचा ना आपला देव भला आपण भला. त्या प्रक्रियेतून, त्या ज्ञानातून, त्या प्रोसेसमधून आपण गेलो. आपल्यावरती कोणाचा परिणाम होत नाही आणि आपल्यावर आपला कोणाचा हो का न हो, आपला मात्र देव करावा जवळ. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. विचारच करायचा नाही म्हणजे निर्गुण. देवता राजसा तामस आहे, त्याच्यामुळे सात्विक विचार करतच नाही. त्या आपण बघितलं. त्याची भक्ती करताय, तेच त्याला भोगवताय, अंजलवृत्तीच्या फेऱ्यात ढकलताय. त्याच्यामुळं देवता ह्या राजस तामस आहे. देवतेशी कर्मलेपाचे ज्ञान आहे. ती कर्मलेपाचं ज्ञान असतं. आपण काय काय कर्म केलं, त्याचे कोणते कोणते लेप आहे, त्याला ज्ञान असतं. कारण तिला भोगवायचं असतं. देवता फळदात्री. चिन्ह पाहून मग याला सुख द्यायचं का दुःख द्यायचं, संत का असंत, ही सामुग्री ओळखण्याचं कर्मलेपाचं ज्ञान देवतेला असतं प्रत्येक जीवाच्या. आता अत्यंत महत्त्वाचा विषय, पाला पाणी आती तो अभिमान आती. हे देवतेच्या संदर्भात परमेश्वराने सांगितलेलं आहे. त्या जसं एखाद्या ठिकाणी दगड मांडला, पाला पाणी टाकायला सुरुवात केली, मग तिथं लगेच सामर्थ्य येतं असं आपण समजतो ना. परंतु तसं नाही आहे. एखाद्या ठिकाणी मंदिर बांधलं, तिथं त्या देवतेची मूर्ती आणली, मग वेद मंत्रोच्चार करून ब्राह्मणांच्या त्या पूजापातीहून त्यांना आव्हान केलं त्या देवतेला. आणि त्या आव्हानून मग तिथं बसवलं. आणि परत बसवल्यानंतर ती कंटिन्यू पूजापाती चालू केल्यानंतर तिथं शक्ती येते. आता राम मंदिर बांधलं अयोध्येत, तिथं काय केलं? प्राणप्रतिष्ठा केली आणि त्यांनी त्या नियमात बसवलं. त्यावेळेस बरंच लोकांनी काय बाबा मूर्तीत काय प्राणप्रतिष्ठा येते काय आणि त्याच्यात काय, हा काय प्रकार आहे? कारण सायन्सच्या लोकांच्या डोक्यात घुसत नाही ते. पण देवाने सांगितलं आहे, आव्हान केलं त्या देवते. तसं आता तुमच्या घरामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये नाही, अन्य लोकांच्या घरामध्ये काय राहतं? देवतेच्या माध्यमातून देवारा असतो. पितळाचे देव असतात, कधीतरी फोटो असतात, काही मूर्ती असतात, काही आणलेलं असतं. त्याला काही आव्हान केलेलं नसतं, काही मंत्रोच्चार केलेला नसतो, आणून ठेवून राहतो आणि तो कधीतरी देव करत राहतो. मग त्याच्यामध्ये शक्ती असेल की नसेल तुम्हाला काय वाटतं? काही नसतं, ती फक्त मानसिकता असते. म्हणून आत्तापर्यंत 2 ट्रक मी देवता उचलून नदीत टाकलेले आहे. आत्तासुद्धा मी काल एक व्यक्ती आली होती, ते नवरा बायको दोघं उपदेश देऊन आलो मी इकडं. त्यांना म्हटलं मी आल्यानंतर तुम्हाला सांगेल किंवा घरी येईल. तर ते बऱ्यापैकी नामपाठ झाले, त्यांची निष्ठा वाढली बऱ्यापैकी. त्यांनी घरातले स्वतः देव उचलून आश्रमात आणले होते. ते आश्रमातले म्हटले नाही, ते आल्यानंतर ते डिपार्टमेंट त्यांचंच आहे, ते काय करते ते सांगतील, तुम्ही जा. कधीतरी असं झालं की बाबा सत्संग घेतला, उपदेशी झाले घरातलं, मग त्या लोकांमध्ये भीती असते.
ते काढलं, गाडीत ठेवलं, कामाच्या व्यापात 4-4 दिवस मग देवताय मायाबरोबर फिरून राहिल्या मस्तपैकी. भीती एकदा गेली तर काही एक मानसिकता असते, तसं काही नसतं. त्याच्याही पुढं जाऊन एक प्रयोग पण केला आहे, तुम्हाला सांगितलं किरण बाडांगे आता उद्या येणार आहे, त्यांच्याच इथला प्रकार आहे. असं काही नसतं, हे फक्त कोणीतरी मांडलं. पूर्वी बांधावर मसोबा कुठंतरी हे का प्रकार होते, भांडणं होऊ नये, वाद होऊ नये, हद्द कायम करावी या अनुषंगाने ते मांडल्यात गेलं. मग अमावस्या पौर्णिमेपुरतंच मर्यादित राहिलं, दुसरं काहीच राहत नाही. तिथं काही नसतं, परंतु ती मानसिकता, ती भीती आपल्या मनामध्ये आहे. याचा अर्थ उचलान फेका असं नाही होत, उचलान फेका असं होत नाही. काय काय हे पूर्वजांनी निर्णय लावलेले आहे आपल्या मनातली भीती निघून जावी म्हणून, की बाबा तुम्हाला आता उचलायचं तर 3 दिवस कापडा टाका, मग हे जाईल. अमावस्या पौर्णिमा असेल तर मग 1.5 महिना लावा, वर्षानुवर्ष असेल तर 3 वर्ष लावा. याला पूर्वजांच्या प्रमाणामध्ये उल्लेख काही कुठं आला नाही. नंतरच्या काळामध्ये या गोष्टी आलेल्या आहे, परंतु मी आजपर्यंत जे करत आलो ते तुम्हाला मी सांगितलं. काय दिलेलं आहे वचनाचा आधार आपल्याला उद्धव देवानी आज्ञाभंग केला. कशासाठी? आपण काय करतोय, आपला हेतू काय, आपला उद्देश काय आहे. उद्देश आपला नियत क्लिअर असली पाहिजे, साफ असली पाहिजे, की ह्या जीवाच्या मनातली जी भीती आहे ती निघून जाऊन हा परमेश्वर भक्तीला लागला पाहिजे, निर्भयपणे लागला पाहिजे. हा हेतू आहे, तिथं दोषाचा विषयच नाही. एक व्यक्ती होती, तो म्हणे उपदेश घेतो, परंतु मी तुमच्या ऑफिसला येईल, तुम्ही मला घेऊन परत तिथं उपदेश द्यायचा, तिथं न्यायचं, तिथून परत मला घरी यायचं आणि घरी मी जे जे सांगेल तिथून ते उचलायचं, तुम्ही जाल तेव्हा मग मी चालेल, ओके, काही प्रॉब्लेम नाही म्हटलं. त्याला बोलवलं, माई आहे आपल्या जोडीला, तिथं नेलं, त्याला उपदेश दिला, घरी नेलं. तो घराच्या आतच येईनं, तो फक्त एवढा त्या कोपऱ्यात तिथं आहे बघा, त्या कोपऱ्यात तिथं आहे. मग काय असायचं, पिरॅमिड ठेव, काही दगडोटे ठेव, त्या अन्य ठिकाणी भक्ती करत असताना काही धागेदोरे ठेव, असं त्यांना घराला हे चिटकव ते चिटकव. त्यांनी ते बाहेरूनच सांगायचं मला, मी ती सारी गोणी भरली त्याची. बाहेर आलो, गाडीत टाकलं आणि मग तो बिंदास झाला. परंतु त्याचा अनुभव अत्यंत सुंदर. सकाळी 6ला त्यांनी फोन केला की आजपर्यंत एवढी स्वस्त शांत झोप मला आलीच नव्हती. हेच परमेश्वराच्या भक्तीचं सामर्थ्य. त्याच्या मनामध्ये भीती आहे ना कायमची, त्या भीतीने तो जगत होता, ती भीतीच निघून गेली. आज एकदम व्यवस्थित धार्मिकता करतोय. तुमच्या मनामध्ये भीती जर असेल तो आपण म्हणतो परमेश्वर असा आणि तसा आणि तसा, आणि त्या समोरच्या सांगितलं मग हे करा, तर कसं काय. डोक्यात आहे त्या, काल ताई आल्या होत्या, आज आल्या का त्या, नाही वाटत, हां नाही, ते आम्ही जेवायला गेलो, गणपतीचा फोटो होता, नाही का त्या दुपारी आल्या होत्या. म्हणलं अहो तुम्ही, आपण हे काय, अहो म्हणे ते कळत न कळत लावल्या गेलं, साधू संत आले, त्यांना विचारलं तर ते म्हणे दोष लागेल. आता फोटोत देव म्हणतात, देव काय चित्राचा, देव काय मातीचा, देव काय दगडाचा, देव काय धातूचा, देव काय लाकडाचा. मग देवता काय धातूच्या, देवता काय पितळाच्या, देवता काय मातीच्या, देवता काय चित्राच्या का फोटोच्या. सेम सिद्धांत लागतो की नाही, काही नसतं. आणि सांगणारे साधूच जर असतील तर त्यांची काय चुकी त्या ताईची. ती मानसिकता आपली का निर्माण झाली, सर्व अज्ञानातून झाली. त्याच्यामुळे सारं भंपक गोष्टी आहे. काहीतरी केलं आणि लगेच होतं असं काही नाही, त्याला एक विशिष्ट सिस्टम लागते. त्या सिस्टमनुसारच आता तुम्हाला काही बांधकाम करायचं आहे, उठाल लगेच सुटाल असं होईल का. स्ट्रक्चर प्लॅनिंग ज्या पद्धतीनं हे सारं करावं लागेल ना, तेव्हा ती इमारत तयार होईल ना. तसं देवतेची भक्ती उठले लगेच करेन लगेच झालं का. हे सिद्धांत काय, पालापानी या शब्दाचा अर्थ काय होतो, मंत्रोच्चार. पालापानी ते लोक काय करतात, बेल फुलं वाहतात ना, यज्ञ करतात, काय करतात, तूप टाकतात, काय काय त्याच्यात टाकतात की नाही. ते पालापानी म्हणजे काय, आपण फक्त पालन पाणी असं समजलो. पालापानी म्हणजे नुसतं पालापानी नाही, त्या पद्धतीचं ते स्ट्रक्चर तयार केलेलं असेल तर तिथं ती शक्ती येते. बाकी असं काही नसतं. हां, शेंदूर लावतात म्हणून भक्ती शक्ती येते असं. अहो तिला तेवढंच काम आहे काय, शेंदूर लावला लगेच अभिमान घेतला.
असं काही नसतं. मग सांगतोय काय मी, नुसतं शेंदूर लावल्याने, पण तिथं पूजापाती चालू लागली, नंतर मंत्रोच्चार व्हायला लागले, नंतर काहीतरी रिझल्ट भेटला, कोणीतरी काहीतरी सांगायला लागलं, माउथ पब्लिसिटी झाली, लोक यायला लागली, यात्रा भरायला लागली, नंतरचा तो भाग आहे ना, व्हायला लागलं ना. पण नुसताच दगड मांडला आणि दररोज काहीतरी करताय, लोक येताय जाताय आणि मग लगेच त्याच्यात येईल असं नाही. सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या. शेंदूर लावला म्हणजे त्याला देवत्व दिलं आणि तिथं ते करायला लागले, करायला लागल्यानंतर मग येणार आहे. ते नुसतंच ठेवलं आलं येत नाही. घरामध्ये काय करतात म्हणून तो विषय ते करतात ना, शेंदूर लावल्यानंतरच मग ती गोष्ट क्रिया चालू होऊन जाते ना. परंतु ते शेंदूर कधी कधी ते आता खेडेगावांमध्ये असतं, शहरामध्ये नसतं. बांधावर लाव, इकडं लाव, तिकडं लाव, भीती वाटते. बऱ्याच ठिकाणी जनावर चारायला नेतात, जंगल असतं आणि मग कुठंतरी खडकाला तिथं लावलेलं असतं, त्याच्या मनात तेवढीच बहुत कमी भीती वाटावी. त्याला काय म्हणतात, काय म्हणतात तुम्ही खेड्यातले? हां मावल्या, या ताईला माहिती आहे. मावल्या म्हणतात. अजून काय म्हणतात? हां असं काहीतरी म्हणतात, आसरा, मुंजा बिंजा, हे नावं आता या साहित्यातच नाही आहे. मसुबाई नाही आहे, हे नाही आहे नावं. असतील, एवढ्या खोलात गेल्यानंतर कळेल. परंतु याची निर्मिती सर्वात जास्त शक्यतो या बांधावरच राहतात. आणि याचा मी भरपूर आधार घेतलेला आहे की बाबा तू सर्व म्हणतो ना सारखंच आहे, सारे देव सारखेच आहे, मग तुझ्या बांधावर मसोबा आहे का? म्हणतो आहे. मसोबाला जायचं सोडून तू इकडे तिकडे कायला पळू राहिलं? जर सारे सारखेच आहे, मसोबाई शंकरचे, शंकर बी, मारुतीचे मारुती बी, रामचे राम बी, कृष्णचे कृष्ण विष्णूचे. तर इथूनच सुरुवात होती. तुझ्या घराच्या 4 पावलावर आहे ना, इकडे तिकडे काल जातो मग, आहे की नाही? सिद्धांत जर लावला, सारे एक म्हणतोय ना, मग इकडं तिकडं जातो कशाला? हां ते ठीक आहे. या बऱ्याच गोष्टी निघतील, याच्यावरती बरंच चिंतन करण्यासारखं आहे. फक्त मनातली भीती निघून जावी. आणि सर्वात मेन म्हणजे यांचा आपला काही संबंध नाही, ओळख नाही, पाळख नाही, काहीच नाही, सोयरी धायरी पण नाही आहे. या देवता आपल्या सोयरीदार नाही. सोयरा तो परमेश्वर जोडा, तोच आपला सोयरा आहे. देवाने सांगितलं आहे आम्ही अनादीचे, वृत्तसंबंध आपला बंधुत्वाचा, अजून सर्व बघा काढा ते वचनं. देवाने स्वतः सांगितलंय, मुख्य सांगितलं, देवतेने सांगितलं का मी जीवाचा असं आहे, परमेश्वर सांगितलं का देवता या जीवाची आशा आहे. त्या कोणीच नाही, आपल्या घेणं नाही देणं नाही. त्याच्यामुळं जायचं, खेटायचं, घाबरायचं काही कारण आहे का? परंतु भक्ती परमेश्वराची कशी करायची याचं चिंतन गेली आपण 7 दिवसापासून करतोय. थोडंसं राहिलं आहे आणि त्यातलं बरंच आहे. विद्या आपण परमेश्वराचे गट बघितले, थोवे बघितले, मळाचे नावं बघितले. आता विद्यांचे नावं शांभव, शाक्ते, मानव, अन्नव हे तर आपण बघितलंच आहे. तेच विद्यांचे नावं आहे. साधक ज्या ज्या देवतेची भक्ती करतात त्या त्या देवतांची विद्या त्यांना प्राप्त होत असते. ते सुखफळ भेटलं, संपलं की परत तीच देवता, पुण्य संपला की ह्या जन्मतीच्या फेऱ्यात टाकते. भगवद्गीतेत यावरती अनेक वचनं सांगितलेले आहे. पुण्य संपला का तीच देवता परत ढकलून देते, म्हणजे जन्मवृत्तीच्या फेऱ्यात जाते. चैतन्य देवतेचं सुद्धा फळ मोक्ष समान, परंतु च्युती हा दोष हे आपण बघितलं. आणि देवता इथून तिथून सेम, मग ती चैतन्य असेल, करुभूमीची देवता असेल, अष्टभैरव असेल, सारे सेम. कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून आपण या देवता पदार्थ बघितला. उद्या 2 सत्र होणार आपले, जे नेहमीचे तेच होणार, संध्याकाळचे होणार, पण संध्याकाळी समाप्तीच्या अनुषंगानेचे दत्तप्रभू अवतार दिनाच्या अनुषंगाने तुम्ही बोलणार आहे. मोजके कोणाला बोलायचं असेल तर नावं नोंदवा, विषय घ्या आणि त्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. बालेराव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उठायचं आणि काहीतरी बोलायचं, असं करू नका. तुम्ही उठल्यानंतर माईक हाती घेतल्यानंतर तुम्हाला बसावता येत नाही, तुमचा आदर आम्ही करतो हे असं ते म्हणतात. त्याच्यामुळे उठायचं तर नीट विचार करून उठा, अन्यथा उठूच नका. तुम्हाला काही कोणी जबरदस्ती करणार नाही. तर सकाळी आपण व्यायामाचं सत्र, जे व्यायामाला येतात त्यांनी उद्या नाही आलं तरी चालेल, विनाकारण गर्दी करू नका. सकाळी 10:30 ते 11, 11:30चं सत्र होणार आहे. त्यावेळेस आपण प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहे. उद्याच्या सकाळच्या सत्रात 4 ते 5च्या सत्रात प्रश्नपत्रिकाच्या माध्यमातून घेणार आहे. मी प्रश्न विचारील, उत्तरं तुम्ही द्यायचे. जे उत्तर देतील त्याला चॉकलेट देण्यात येतील. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.